मित्रांनो, सुप्रभात, नमस्कार. आज एक आगळ्या वेगळ्या विषयावर मी गौप्यस्फोट करायला तुमच्या समोर आलेलो आहे. वास्तविक मी आता मुक्ताईनगर शहरात नाही आहे, मी मुंबईमध्ये आहे आणि माझ्या माहितीनुसार मुक्ताईनगर शहरातल्या राजकारणामध्ये, तालुक्यातल्या राजकारणामध्ये अंतर्गत घडामोडी ह्या अतिशय वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे आणि या घडामोडी खरोखर गौप्यस्फोटच आहेत. विशेष म्हणजे ज्याला अनेक राजकीय पक्ष भूकंप असं म्हणतात, तो भूकंपाचा प्रकार मुक्ताईनगर शहरामध्ये आहे. पण हा भूकंप थोडासा सौम्य स्वरूपाचा आहे. तो सौम्य स्वरूपाचा याच्यासाठी म्हटला आहे कारण की तो अंतर्गत बाब म्हणून गणला जातो एका विशिष्ट कुटुंबामध्ये. आता ते कुटुंबाचं नाव लपवण्यामध्येही काही अर्थ नाही आहे. ते कुटुंब आहे मुक्ताईनगर तालुक्याचं नव्हे, राज्याच्या पटल्यावर ज्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे असे खडसे कुटुंबीय. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, आणि रोहिणीताई या त्याच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे खडसे नाव म्हटलं की त्याची व्याप्ती, विषय आणि त्या विषयाची गहनता ही फार मोठी होत असते, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे त्या गोष्टीला महत्व सुद्धा एक आगळं वेगळं प्राप्त होत असतं. आता मी नेमकं जी गौप्यस्फोट करण्यासाठी आपल्या समोर जात आहे तो मुद्दा हा केंद्रीय युवा व खेळ राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी सुद्धा निगडीत आहे. म्हणून मी म्हटलं की हा थोडासा आगळा वेगळा विषय अंतर्गत असला तरी सुद्धा, तो भूकंपाचा विषय असला तरी सुद्धा तो गौप्यस्फोटाचा विषय आहे. जास्त सस्पेन्स लांबवत नाही, कारण मी हे बोलत राहील तोपर्यंत स्थानिक राजकारणामध्ये विद्यमान आमदार, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे शिवसेनेचे, म्हणजे अर्थात त्यातल्या त्यात गट तर मानू नये पण शिवसेनेचे ते आहेत, शिंदे सेनेचे. आणि भूकंप म्हटला की शिवसेना हा भूकंप कायम करत असते आणि त्यामुळे आपल्याबद्दल तर हा विषय सर बोलत नाही ना, असा विषय येऊ शकतो चर्चेला. त्यामुळे मी थोडासा सस्पेन्स जास्त न वाढवता अगदी विषयाला हात घालतो आणि माझा अंदाज, माझा संशय आणि मी व्यक्त करणार असलेलं मत हे नियर अबाउट परफेक्ट आणि महत्त्वपूर्ण राहील आणि याची नांदी येत्या 8 दिवसात, 15 दिवसात किंवा येणाऱ्या काही महिनाभराच्या आजच्या काळामध्ये आपल्याला ते निदर्शनास येईल आणि मग लक्षात येईल की नेमकं राजकीय दृष्टिकोनातून माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता आणि रक्षाताई खडसे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत, यांच्या गटाचा कार्यकर्ता हा जर उद्या एक झाला तर आपल्याला आश्चर्य, नवल वाटायला नको आणि शंकाही यायला नको. अतिशय जबाबदारीपूर्वक मी हे विधान करतो आहे, कारण मागील सगळ्या राजकीय घडामोडी पाहता, म्हणजेच की विधानसभा लोकसभा ज्या वेळेला आली सुरुवातीला 2025ची, त्यावेळेला 24ची विधानसभा ज्या वेळेला आली त्यावेळेला रक्षाताई या भाजपाच्या उमेदवार होत्या. भाजपाच्या उमेदवार असल्याने आदरणीय रक्षाताई खडसे यांची ज्या वेळेला उमेदवारी डिक्लेअर झाली त्यापूर्वी नाथाभाऊ यांच्या तिकिटाचे वारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वाहत होते आणि ती लढत एक वेगळी लढत ठरली असती, परंतु तब्येतीचे कारण म्हणा किंवा अन्य कारण म्हणा किंवा भारतीय जनता पक्षात मला प्रवेश करायचा आहे हे सांगत नाथाभाऊ यांनी ती निवडणूक लढवणे टाळलं आणि रक्षाताई यांना परिपूर्ण मदत, मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे किंवा करत आहे असे सांगून त्यांनी केलेली होती. दुसरा मुद्दा, 2025ची विधानसभा निवडणूक आली. रोहिणीताई खडसे या भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील विद्यमान आमदार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीवर रोहिणीताई उभे राहिल्या. त्या निवडणूक लढतील तत्पूर्वी नाथाभाऊ यांनी परत एकदा बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे घुमजाव करत मला भारतीय जनता पक्ष प्रवेश देत नाही असे सांगून त्यांनी मी पुन्हा माझ्या राष्ट्रवादीमध्ये परत आलेलो आहे असे जाहीर केले आणि अक्षरशः त्यांनी राष्ट्रवादीचे काम केले. काही प्रश्नच नाही, ते राष्ट्रवादीचे आमदार होते. पण या त्यांच्या दोन भूमिका ह्या वेगवेगळ्या आणि परस्पर विरोधाभास निर्माण करणाऱ्या ठरल्या होत्या. तिसरा मुद्दा आपण घेऊया.
नुकतीच मागील डिसेंबर महिन्यामध्ये मुक्ताईनगर नगरपंचायतची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे रोहिणीताई माफ करा आपल्या भारतीय जनता पक्षातर्फे रक्षाताई यांनी अक्षरशः कंबर कसली. आजपर्यंत त्यांनी कोणत्याच निवडणुकीमध्ये इतका जीव प्राण ओतलेला नव्हता, तेवढा जीव प्राण त्यांनी या निवडणुकीमध्ये ओतला. मुद्दा या ठिकाणी तो नाही आहे. मुद्दा या ठिकाणी हा आहे, प्राण ओतल्यानंतर तत्कालीन काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथराव खडसे विधान परिषदेचे आमदार यांनी डिक्लेअर केलं की माझ्याकडे कार्यकर्ते नाहीत, शहरात आमची ताकद नाही, त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढू शकत नाही. मान्य, पण निवडणूक लढू शकत नाही म्हणजेच की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट ज्या ठिकाणी आहे त्या पक्षाच्या अलायन्समध्ये असलेल्या सहयोगी सदस्यांना मदत करणे अपेक्षित होते. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 1 दिवस आधी रक्षाताई खडसे या भाजप हे निवडणूक लढणार आहे, ताकदीने लढणार आहे असे डिक्लेअर करून जवळपास सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले असलेले उमेदवार हे रक्षाताई यांनी आपल्या बीजेपीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उभे केले. अर्थातच भारतीय जनता पक्षाची त्यातल्या त्यात जी मातृसंस्था आहे संघाच्या काही नेत्यांना ती गोष्ट पुरेपूर अशी रुचलेली नव्हती. पण तरी सुद्धा पक्षाचं काम आहे, पक्षाच्या चिन्हावर आहे, म्हणून RSSचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी या गोष्टीला नकार दिला नाही, दुजोरा दिला आणि त्यामध्ये त्यांनी तन मन झोकून काम देखील केलं. मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो का भारतीय जनता पक्ष असो, नाथाभाऊ असोत का रक्षाताई असो, रोहिणीताई असो का रक्षाताई असो, ज्या वेळेला खडसे कुटुंबियांचा विषय येतो त्या वेळेला या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभे केले जातात किंवा चंद्रकांत पाटील यांचा विरोध केला जातो, चंद्रकांत पाटलांकडून खडसे कुटुंबियांचा विरोध केला जातो. या ठिकाणी पक्षापेक्षा वैयक्तिक नेतृत्वाला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त महत्व दिलं जाते. त्यामुळे आज अशी परिस्थिती आलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, तालुका अध्यक्षांपासून सरपंचांपर्यंत, ग्रामपंचायत सदस्यांपासून पंचायत समितीच्या माजी सदस्यांपर्यंत, पंचायत समितीच्या माजी सभापतीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींपर्यंत सगळेचे सगळे पदाधिकारी येत्या 8-15 दिवसामध्ये रक्षाताई खडसे यांचं नेतृत्व जर स्वीकारत असतील तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. तसे नेहमीच म्हणतात, सगळेच म्हणतात की ये तो अंदर की बात है, नाथाभाऊ हमारे साथ है. हे नेहमीच आहे. आताही तेच होत आहे. पक्षाची भूमिका, रोहिणीताई जरी प्रदेशाध्यक्ष असल्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या, तरी सुद्धा मुक्ताईनगर शहर म्हणा किंवा तालुका म्हणा, या तालुक्यामध्ये पक्षाची ताकद नसणं व ती स्वतः विधान परिषदेच्या आमदारांनी घोषित करणं ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता भविष्याची नांदी म्हणून आपल्या सोबत असलेला कार्यकर्ता हा पुढे पाठवून द्यायचा, अर्थातच रक्षाताईंकडे पाठवून द्यायचा. नंतर मग आपला राजकीय निर्णय, जोपर्यंत आपल्याकडे आमदारकी पद आहे किंवा प्रदेशाध्यक्ष पद आहे ते पद आहे तोपर्यंत भूमिका आपली ठरवता येईल, हे तेवढं सत्य आहे. अर्थातच रोहिणीताई हे पद सोडणार नाही किंवा त्या दुसऱ्या पक्षात जाणार नाही, भारतीय जनता पक्षात जाणार नाही अशी अपेक्षा मीही व्यक्त करतो किंवा मलाही ते वाटतं. कारण त्या ज्या वेळेला माझी त्यांची चर्चा होते त्यावेळेला त्या अतिशय प्रामाणिकपणे सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेब हे त्यांच्यासाठी अतिशय दैवत आहे, त्यामुळे ते कदाचित सोडणार नाही किंवा सोडणारच नाही. पण इतर पदाधिकारी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिसणार नाहीत, अशी जणू काही सोय करून ठेवली जात आहे का? म्हणून तर हे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रवेश करण्यासाठी उत्सुक झालेले आहे का? हे प्रश्न मात्र अनुत्तरित नाहीत. जनतेच्या मनात, सर्वसामान्यांच्या मनात, पत्रकारांच्या मनात, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मनात हे प्रश्न अतिशय सोपे पद्धतीने येत आहेत आणि त्याचे उत्तरही मी बोलतो आहे त्या पद्धतीने येत आहेत. तर बघूया 15 दिवसात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील, मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, तालुका अध्यक्षांपासून जिल्हा पदाधिकारी जे काही असतील या तालुक्यातील ते, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य, माजी सभापती,
मुक्ताईनगर नगरपंचायतचे माजी सरपंच, माजी उपनगराध्यक्षा यांच्यासह पूर्णची पूर्ण टीम उद्या रक्षाताईंचं नेतृत्व स्वीकारत असतील आणि ते जर तुम्हाला बघायला मिळत असेल तर आपला अंदाज वाडेकर इन्फो न्यूजची बातमी ही सत्य आहे हे तुम्हालाही स्वीकारावं लागेल. तर कसा वाटला व्हिडिओ आजचा? व्हिडिओ खाली कॉमेंट नक्कीच करा आणि त्यामध्ये काय भूमिका असू शकते, यामागचं उदाहरण काय असू शकते, याची कारणे काय असू शकतात, रोहिणीताई यांचा आणि नाथाभाऊ यांचा शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा, याच्या कारणांचा उहापोह या व्हिडिओ खाली करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.